अँथनी त्या लोकांमध्ये, ख्रिश्चन लोकांमध्ये एक आवडतं नाव. प्रत्येक धर्मातली काही ठराविक नावं ही आपल्या घरातील मुलांची असावीत, मुलींची असावीत, असं एक चालू असतं ना. आणि त्यात काही वेगळं असं काही वाटून घ्यायला नको. तर हे अँथनी नाव ख्रिश्चन धर्मियांमधलं, या नावाचा थोडासा इतिहास, अर्थातच बॉलिवूड इंडस्ट्रीशी संलग्न असलेला. आता अँथनी नाव म्हणलं की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच चित्रपट आला असेल, अमर अकबर अँथनी. अतिशय सुंदररित्या विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरजी या तिघांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्तम प्रकारे निभावल्यात. एक साधी सरळ गोष्ट मनमोहन देसाईंनी चित्रपटाच्या रूपाने उभी केली आणि अक्षरशः एक अजरामर चित्रकृती, एक अजरामर चित्रपट असंच मी तरी याचं वर्णन करतो. कारण तो चित्रपट कितीही वेळा बघा, तुम्हाला त्यामध्ये बोर होणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये जर काही विचारांचं काहूर असेल, जस्ट क्लिक टू द यूट्यूब अँड सर्च फॉर अमर अकबर एंथनी फिल्म. देखो, एक आधा घंटा, एक घंटा भी देखोगे ना आप, सुकून सा महसूस होगा. अशा या चित्रपटात अँथनीची भूमिका उत्कृष्टपणे निभावलेले आपले स्टार ऑफ मिलेनियम अमिताभजी यांनी ती भूमिका अतिशय सुंदररित्या निभावली. त्यांची खासियतच आहे, त्यांना तुम्ही एखाद्या मुस्लिम धर्मियाची भूमिका द्या, एखाद्या शराबीची भूमिका द्या, एखाद्या धनाढ्याची भूमिका द्या, एखाद्या इन्स्पेक्टरची भूमिका द्या, बस दिलो जान से वो किरदार निभाते रहते हैं और निभाते आए हैं, इसीलिए वो स्टार ऑफ मिलेनियम है. यांचं नाव अँथनी फर्नांडिस असं होतं ॲक्च्युली त्या कथेनुसार. जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलालजी या चित्रपटाच्या गीतांचं कंपोजिशन करायला बसले, त्यावेळेस का कोणास ठाऊक प्यारेलालजींना, यार ये एंथनी फर्नांडिस ये गीतों में ज़्यादा अच्छा नहीं लगता, चलो इसको थोड़ा सा चेंज कर देते हैं. आणि मग त्यांनी मनमोहन देसाईंना आणि त्यावेळच्या सर्व डायरेक्टर्स यांना पण सांगितलं, असिस्टंट डायरेक्टर्सना सांगितलं की हम यहाँ थोड़ा सा बदल करेंगे. गायकांना सांगितलं, हिरोलाही सांगितलं. आणि मग त्या कथेमध्ये अँथनी फर्नांडिसच्या ऐवजी प्यारेलालजींनी सुचवलेलं नाव अँथनी गोन्साल्विस. आणि मग आपणा सर्वांना ते गाणं माहितीच आहे की ज्यामध्ये अतिशय सुंदररित्या अमिताभजींनी त्या गाण्याच्या वेळेस एक सुंदर अदाकारीचा नमुना दाखवलेला आहे. फेमस गाणं, एका कुपीमध्ये बसून, ब्लॅक सूट, ब्लॅक हॅट, व्हाईट शर्ट, मस्तपैकी ब्लॅक बो, आणि अमिताभ यांची एंट्री त्या गाण्याला. बड़े बड़े लोग यहाँ है लेकिन ये याद रहे, याद रहे, अजी याद रहे. या गाण्यामध्ये माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, रूपमहल खोली नंबर 420, असं जे उच्चारताना अँथनी फर्नांडिस जेव्हा ते होतं, त्यावेळेस त्या म्युझिशियन्स लोकांना तिथे अडचणी आल्या. आणि का कोणास ठाऊक प्यारेलालजींना हे नाव फर्नांडिसच्या ऐवजी गोन्साल्विसच आपण घेऊयात असं त्यांनी इन्सिस्ट करून तो बदल करायला लावला. आता ह्याच्यामागं पण पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे की प्यारेलालजींना ज्यांनी व्हायोलिन शिकवलं, ज्यांनी काही वाद्य वाजवायला शिकवली, त्यांचं नाव अँथनी गोन्साल्विस असं होतं. कळत न कळत, अगदी जाणून बुजून त्यांनी काही केलं नाही आहे, पण कळत न कळत ही एक अजरामर कलाकृती निर्माण करता करता
एका शिष्याने आपल्या गुरुला दिलेली कायमची एक गुरुदक्षिणा असं म्हटलं तरी वावगं ठरू नये असं मला तरी वाटतं. असा काहीतरी छोटा मोठा इतिहास या बॉलिवूडमध्ये प्रत्येक गाण्याच्या मागं असू शकतो मित्रांनो. या चित्रपटाची कहाणी एकतर लहानपण होतं आमचं, त्या काळात तो पाहिलेला चित्रपट, त्यानंतर मग कधीतरी टी व्हीवर बघण्याचा पण योग आला तेव्हाही पाहिला. अर्थातच जे काही कलाकार चांगली अदाकारी करतात, किरदार चांगल्या रीतीने निभावतात, त्या प्रत्येक कलाकाराच्या त्या कलेचा सन्मान करत मी तरी जगत आलो आहे. नो डाऊट ॲट ऑल स्टार ऑफ मिलेनियम हा सगळ्यांनाच आवडतो. अमिताभजींचे चाहते कोण नाही आहेत, मी पण आहे. वास्तविक पाहता या अशा व्यक्तीकडे बघूनच, अमिताभजींच्या प्रेझेंटेशनकडे बघूनच मी खरं तर या वन मॅन शो इंडस्ट्रीचा हिस्सा बनलो. एक प्रेझेंटर म्हणून थोडंफार नाव कमावलं. मुंगीचा वाटा या कलाक्षेत्रात स्वतःच्या नावाने एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करून कुठेतरी तो वाटा कायमचा ठेवू शकलो. याच्यामागं सगळी ही बालमनावर कोरली गेलेली ही सगळी कलाकार मंडळी जबाबदार असतात, की ज्यांचं कण न कण आपण थोडा थोडा कुठेतरी नकळत आपल्यामध्ये झिरपला जातो, घेतला जातो आणि मग तो परफॉर्मन्स देताना कधीतरी कुठेतरी थोडंसं त्यांच्यासारखं काही बाहेर येऊ शकतं. नॉट बाय द वे ऑफ डुप्लिकेशन, परंतु काहीतरी बनण्याची जी जिद्द, उमेद ही निर्माण कुठं होते? ही मनाच्या तळाशी अशा काही गोष्टी बालमनाने पाहिल्यानंतर त्या आपोआप तुमच्या मनामध्ये कोरल्या जातात आणि मग त्या गोष्टींचा नकळत तुमच्याकडून पिछा सुरू होतो. आणि जो यथोचितरित्या हा पिछा करतो त्याला ते नक्कीच अवगत होतं आणि त्याच्या हातून नक्कीच काहीतरी छोटं मोठं कार्य अशा या क्षेत्रांमध्ये चांगलं घडू शकतं. आणि त्याच पद्धतीने माझ्या हातून थोडंफार घडलं आहे. अँथनी गोन्साल्विस या नावाचा, चित्रपटातील नाव बदलण्याचा हा थोडासा इतिहास जो मला ज्ञात होता तो तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा छोट्याशा व्हिडिओचा एक माझा प्रयत्न. चला, मनमोहन देसाई ज्यांनी अनेक चांगले चित्रपट दिले आपल्याला, अनेक गोष्टींचा त्यांनी चित्रपटांसाठी उपयोग करून घेतला आणि चांगल्या चांगल्या निर्मिती करून आज काही अजरामर कलाकृती मनमोहन देसाई यांच्या नावाने आहेत आणि सदैव राहतील. त्यामुळं अशा कलाकारांची आठवण काढूयात, त्यांना मनोमन नमन करूयात. ऋषी कपूरजी आज आपल्यात नाही आहेत, विनोद खन्नाजी आज आपल्यात नाही आहेत. त्यांनी पण जो काही आपल्याला आनंद दिला आहे त्यांच्या अनेक चित्रपटातल्या त्या त्या भूमिकांच्याद्वारे, त्यामुळं त्यांचंही आपण मनोमन स्मरण करूयात आणि त्यांच्या आपण प्रत्येक कलाकृतीला मनपूर्वक नमन करूयात. स्टार ऑफ मिलेनियम आजही कार्यरत आहेत ॲट द एज ऑफ 84-85. तर त्यांनासुद्धा आपण पुढील कार्यासाठी शुभेच्छा अर्पित करूयात. मित्रांनो, टिल द एज ऑफ 84 इतका चांगला फिटनेस ठेवता येणं, कुठेही त्या वयाच्या मानाने अंगावर जास्त चरबी नसणं आणि ॲक्टिवली अजूनही या इंडस्ट्रीमध्ये कौन बनेगा करोडपती या शोच्याद्वारे सतत कार्यरत असणं, अनंत जाहिरातींमध्ये आज 84व्या वर्षीसुद्धा कोट्यवधींची ऑफर देऊन कंपन्या त्यांच्या दारापर्यंत येत आहेत. और क्या चाहिए? ज़िंदगी में अगर कोई कला के द्वारा कुछ कमाता है, शोहरत, दौलत, इज़्ज़त, तो ये सारी चीज़ें दिखती है हमें स्टार ऑफ मिलेनियम के द्वारा. उन्होंने सब कुछ कमाया है और ऐसी भी बात नहीं है कि बड़ी आसानी के साथ आज वो उस मकाम तक पहुँचे हैं. चलो, जितनी ऊंची इमारत आपको दिखती है उतना ही नीचे बहुत गहरा गड्ढा ज़रूर रहता है. इसीलिए जो उनका स्ट्रगल है, जे काही त्यांनी कष्ट घेतलेत, जे काही सुरुवातीला उत्तर प्रदेशमधनं आले, नोकरी सोडून आले कलकत्त्याची, त्यानंतर ते टोटली निल झालेले होते आणि मग वडिलांची परवानगी घेऊन या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. अनंत वेळा त्यांना दरवाज्यातनं बाहेर हाकललं गेलं. कधी तुमची उंचीच जास्त आहे, कधी तुमचा आवाजच अतिशय घोगरा आहे, अशी नको ती कारणं सांगून दरवाजे बंद होत गेले. जिथं जिथं संधी मिळाली तिथं अपयश पदरी आलं आणि मग तो सूर्य उजाडण्यासाठी खूप त्यांना पेशन्स ठेवावे लागले, मानसिक ताकद वाढवावी लागली आणि तेव्हा कुठे त्यांना जवळपास 5 ते 7 वर्षांनी एक यशाचा किरण जंजीर चित्रपटाद्वारे दिसला आणि तेव्हापासून ही घोडदौड आजही चालू आहे. मध्यंतरी अप्स अँड डाऊन्स प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात, तसेच त्यांच्याही आयुष्यात आले. काही काही वेळा माणसाचे निर्णय काही चुकतात आणि
ते चुकलेले निर्णय त्याला त्रास देतात. हे सुद्धा त्यांच्या बाबतीत पण सिद्ध झालं आहे. असो, या गोष्टी ओघानेच आलेल्या आहेत. आपण मुख्यतः अँथनी गोन्साल्विस या नावाचा हा इतिहास, अमर अकबर अँथनी चित्रपटाशी निगडीत आणि प्यारेलालजींनी सुचवलेलं फर्नांडिसच्या ऐवजी हे गोन्साल्विस नाव आणि नकळत त्यांच्या गुरुचं नावही तेच असणं आणि मग त्यांनाही श्रद्धांजली म्हणून आपण त्यालासुद्धा नमन करूयात. एक शिष्य आपल्या गुरुसाठी एक कायमची चांगली कलाकृती निर्माण करून गेला, असंच मी तरी मानतो. म्हणून प्यारेलालजींना नमन. या अमर अकबर अँथनी हा चित्रपट यशस्वी करणाऱ्या पूर्ण टीमचं सुद्धा लाख लाख कविप्रवीश शोतर्फे अभिनंदन, की एक आम्हा सर्व नागरिकांसाठी चांगली कलाकृती सदा केली आहे. एक अजरामर चित्रपट आमच्यासाठी आपण सर्वांनी मिळून दिला आहे, त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार.